ठाणे भारतात सर्वप्रथम राज्य सरकारने घर कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायदा केला। हा कायदा 2011 मध्ये अंमलात आला, पण दुर्दैव असं आहे की या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी सरकारकडून होत नाही। त्यावर सरकारचं नियंत्रण नाही। त्यामुळे ज्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आलाय ते राज्यातील घरकाम करणारे आजही या कायद्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत, असा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केलाय। शिवाय आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त अर्थात 16 जूनला ठाण्यात शासकीय विश्रामगृहाजवळ मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी दी नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधव उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्यानुसार घरकाम करणाऱ्यांना आजारपणाचा खर्च मिळणं आवश्यक आहे। शिवाय कुटुंबाचा आजारपणाचा खर्च मिळणं आवश्यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। या कायद्यातील कलम 10 ची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। आजच्या या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा। आणि ह्या 16 जून 2025चं वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला, तो म्हणजे 29 जानेवारी 2025। 29 जानेवारी 2025ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी। त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि ह्या समितीने तातडीने 6 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता येत्या संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा। आता प्रश्न असा आहे की ही मुदत 26 जुलैला संपते, त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याचं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे। त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम। 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन संदेश साखळी मोहीम। हा संदेश शासनाला आहे, हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणतंय आता की घरकामगार महिलांसाठी कायदेशीर संरक्षण द्या, त्यांना किमान वेतन द्या, त्यांना आरोग्य विमा द्या, त्यांना पेन्शन द्या। हे आम्ही म्हणत नाही, आता सर्वोच्च न्यायालय म्हणतंय आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घरकामगार महिलांनी आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो। आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होत आहेत त्याच्यात 2 प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकंदर घरेलू कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं माननीय आयुक्त कार्यालय राज्याचं त्यांनी पुढाकार घ्यावा, माननीय असंघटित कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा, प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे जो भारतामध्ये कुठेच नव्हता, जो आपल्याकडे आहे राज्यामध्ये 2008 साली आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा, ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची, ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं, ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं, ह्या कायद्याने जे अपघात विम्याचं संरक्षण द्यायचं त्याची तरतूद तातडीने चालू करा आणि घरकामगार महिलांना एक सक्षम कायदेशीर आधार द्या, हे सांगणं आजच्या घरेला 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनी महत्त्वाचं आहे। धन्यवाद। मी पण एक घरकामगारच आहे आणि ह्या क्षेत्रात मला 7 वर्ष कंप्लीट झालेली आहे। आता मागण्या सगळ्यांनीच मांडल्यात समोर, पण मेन कारण हे की आम्ही घर कामगार म्हणजे कामगारमध्ये म्हणजे आमची नोंदणी नाही आहे, तर मूलभूत हक्क आमचा तो आहे की आम्हाला कामगार म्हणून आमचा हक्क द्यावा। जर कामगार म्हणून आम्हाला हक्क भेटला तर आम्हाला पेन्शन योजना लागू होतील किंवा आमचं मासिक जे उत्पन्न आहे तर कुठं कमी कुठं जास्त असं असतं। मग त्यानुसार आम्हाला एक हक्काचं उत्पन्न म्हणजे दर तासी किंवा कसं ते ठरवण्यात येईल आणि बाकी शिक्षण वगैरे हे तर मग ते एक कामगार म्हणून जर आम्हाला अधिकार मिळाला तर ते त्या आमच्या बाकीच्या योजना आम्हाला लागू पडतील, पण आम्ही कामगार नाहीये, अजून हे जाहीर झाले नाही। आम्ही घर कामगार करतो, कष्ट खूप करतो, पण बाकीचे कामगार जसे लेबर कामगार आहेत, सफाई कामगार आहेत किंवा नर्सेस वगैरे आहेत, ह्यांना जसा कामगाराचा मेन हक्क अधिकार आहे आणि ते जसे कामगार म्हणून घोषित आहेत तसे एक आम्हाला कामगार म्हणून आमची नियुक्ती करावी आणि आम्ही कामगार आहोत। आम्ही जास्त कष्ट करतो, बाकीच्या ह्यांना 4 सुट्ट्या असतात, आम्हाला 4 सुट्ट्या नसतात। बाकीच्या लोकांना 20 ते 25 हजार रुपये पेमेंट असतं, आम्हाला 5, 6 ते 7 हजारापर्यंत पेमेंट घ्यावं लागतं महिन्याचं आणि महिनाभर कष्ट करायचे। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आम्हाला काम हे जोखावंच लागतं किंवा आमचं कसं आहे, बाकीचे लोक उन्हात करतात किंवा पावसात करतात, त्यांना कमीत कमी महिन्याच्या 4 सुट्ट्या कंपल्सरी आहेत, पण आम्हाला त्या पण सुट्ट्या नाहीत।
2 सुट्ट्या आमच्या हक्काच्या आहेत, त्या पण आम्हाला दिल्या जात नाहीत. काही काही ठिकाणी म्हणजे तुम्हाला आजारी पडले तरी सुट्टी द्यायची. आम्ही आजारी जर पडलं, महिन्याच्या 2 सुट्ट्या संपल्या आणि 3री सुट्टी जर केली की आमचं पगारातून पैसे कट करतात. मग आम्ही जर कामगार असून तर आम्हाला कमीत कमी हक्काच्या शेवटी आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण शरीराला आरामाची गरज आहे. मग एवढे